आज तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात, अभंग उपदेश प्रकरणातला आहे. आज तुकोबाराय काय म्हणतात की बाबा रे, या नरदेह तुम्हाला, या नरदेहाला जन्माला आलात, नरदेह प्राप्त झालाय, तर मग काय करा? करणे ते हेची करा, करणे ते हेची करा. तुम्ही जर हे नाही केलं, बरं हे करा, काय करा? भजन करा. नरदेहाला आलात ना, तुम्हाला दुसरं काही करायचं काम नाही. तुम्ही जे करता का ते होत असते, आणि तुम्ही जे नाहीत करीत त्याला करावं लागत आहे. हे मी पुढं सांगन काय येतं, हा, पण लक्षात असू द्या. करणे ते हेची करा, नरका गोरा का जाता. तुम्ही जर हे नाही केलं तर उगच या देहाला येऊन एवढा सुंदर पवित्र नरदेह जो भेटत नाही, काय भेटत नाही, अनमोल आहे, या देहाला येऊन तुम्ही जर नाही काही केलं तर मग नरका घोरा का जाता. उगच कशाला नरकात जाता? आणि तुम्ही काय नरकाला जासाठी आले का? नाही आले, है की नाही? मग तुम्ही काय करा? ज्याच्यात भगवंत आहे ते करा. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. ज्याच्यात भगवंत असतो आणि ते जर केलं तर ते खरं शुद्ध पुण्य आहे. कसं आहे? शुद्ध पुण्य येते. आणि लक्षात असू द्या, तुम्ही हे केलं तर मग शरणांगता देव राखे. देव शरणांगता राखतोय. एरा वाखे विघ्नाचे, केवढं विघ्न येऊ द्या, अहो डोंगरा एवढं विघ्न जरी आलं तर भगवंत त्याला बाजूला करतोय. तेव्हा हात असा उभाचे भगवंत आपल्यासाठी. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारे. साक्षात आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी देवे, पण त्याच्यासाठी काय करावं लागतंय? देवाला शरण जावं लागतंय. आणि जो शरण आला, है की नाही? महाराज म्हणले ना, जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारीन जन्म मरण, है की नाही? मग शरण जावं लागतंय. मग केवढंही विघ्न असलं तर मग ते विघ्न आपल्यापर्यंत येत नाही. म्हणून जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे लीन व्हावे. देवाला काय करायचं? लीन व्हायचं. आपल्याला जर खरं वर्म कळायचं असेल, खरं जर वर्म जाणून घ्यायचं असेल तर तुका म्हणे लीन व्हावे, कळे भावे वर्म हे. जर ते वर्म कळून घ्यायचं असेल तर भाव बी लागतंय. भावानी वर्म ओळखल्या जाते, भावानी वर्म कळल्या जाते. मग कसं कळल्या जाते? तर लीन झाल्यावर कळत असते, ते लक्षात होऊ द्या. देवापाशी लीन झालं, आहे की नाही? महाराज म्हणले नाही एका ठिकाणी, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. बरं, नम्र झालं कीच अनंताला कोणता येतं का? नाही कोणता येत. त्याला भाव पण लागन तेवढा. मग इथं तेच सांगितलंय महाराजांनी, तुका म्हणे लीन व्हावे आणि कळे भावे वर्म हे. भावानी वर्म कळल्या जाते. मग महाराज म्हणतात ते करा. काय? जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. अभंगाचा सरळ आणि सोपा भावार्थ मी तुमच्या समोर मांडलाय. आता लक्षात असू द्या, तुम्ही म्हणता अभंगाचा भावार्थ मांडला, मग खाली उरलं काय? तू हे बघा कशामुळे मांडलं माहितीये का? बऱ्याच जागेवर असं होतंय, पहिले 15-20 मिनिटं लोक असे तटस्थ असतात, जागे असतात, आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने असे डुकल्या मारतात. आणि कीर्तन झाल्यामध्ये कोणी आणला होते? महाराज. त्यानं तर पुरा अभंग बी नाही सोडविला. महाराजाने अभंग नाही सोडला का? हेव जागा नव्हता. हे असं होतंय. आता बरेच जण जागे नाहीत ना. किती जण? बरेच जण जागे नाहीत. पण असू द्या, आपला ते विषय नाही. सरळ सरळ भावार्थ श्री गुरुने जशी मला बुद्धी दिली त्याप्रमाणे मी तुमच्या समोर मांडलाय. आता आपण इथून पुढं एका 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 पदाचं, एका एका कडव्याचं चिंतन गुरुवर्यांच्या कृपाशीर्वादाने आपण ते मांडण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. माणूस जन्माला आला तेव्हापासून जी माणसाची धावपळ चालू आहे बघा तुम्ही, जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत जी धावपळ चालू राहते, कशासाठी आहे? कशासाठी धावपळ आहे? प्रत्येकाची धावपळ कशासाठी? सुखासाठी, है की नाही? कुठंतरी आपल्याला सुख भेटावं, कुठंतरी समाधान भेटावा, है की नाही? ज्या सुखासाठी माणूस जन्माला आला तेव्हापासून जे फिरत राहतो, पळत राहतो, पळत राहतो. तुम्हाला सांगतो, आता त्या पळण्यावरून माझ्या लक्षात आलं, एका गावाला मी कीर्तनाला जाऊ लागलो आणि जाता जाताच गावात प्रवेश केला ना. असंच जुनं गाव, मोठमोठाले वाडे तेन. मग गावात गेल्यानंतर मी गाडी लावली आणि गाडी लावल्यानंतर मला एक असं मोठं असं हे दिसलं. काय त्याला ते काय म्हणतात आपल्या इकडं, ते वाड्याला नसतं का ते, हां ते भोयार दिसलं. म्हणजे डुकराने ह्यानं केलं असन, पण ते भोयार होतं घुशीचं. कशाच होतं? घुस पाहिली की तुम्ही? हां, उंदराची
पहा उंदराची मावशी हे म्हणाले पोरा आपल्याला नाही माहित बा. त्या घुशीचं होतं ते. मग ते चलता चलता मी म्हणलं कोणाचं असं, मी असं वाकून पाहिलं तिच्यात घुस होती. मग मी आवाज द्यायला घुस मावशी बाहेर रे. ती आली बिचारी. ती म्हणली महाराज इथं गावात आले तर कीर्तन करायला आलेत बिचारी, कशाला महाराजाचं दर्शन घ्यावं जावा आपण आपल्या कामाला. आली म्हणली. म्या म्हणलं मावशी हे कुठपर्यंत तू असं हे उकरीत राहते. ती म्हणली महाराज काही नाही, मी उकरीते आणि बघत असते माझ्या डोक्यात का ढिगल झाला की मी बंद करते. मी म्हणलं असं आहे का, बरं नेमकं मग तुझा ते ढिगल डोक्यात का झाला का नाही ते मापती कसं. ती म्हणली काय नाही, उकरीते आणि ढिगलावर जाऊन बसते. आलं लक्षात, ढिगलावर जाऊन बसते म्हणली. मला सांगा किती जन्म गेले म्हणजे ते ढिगल तिच्या डोक्यात का येईन. किती जन्म गेले घुशीचे. तर मी घुशीचं नाही सांगत, ते आपलंच सांगायला लागलो मी. मला सांगा आपण जन्माल्यापासून जी धावपळ चालू आहे सारखं उकरायच्याच मागे आहेत आपण, है की नाही. याचा धुरा कोरतो त्याचा धुरा कोरतो काय, पण साठवीतच राहतो ना. असं 1 कर 1 कर 2 एकर 3 एकर असं साठवीत राहतो ना आपण. पण लक्षात असू द्या ती धावपळ कधीच संपणार नाही. आणि जे सुख सर्व सुखाची आशा जन्मगिला, आशा जन्म गेला त्याने एकमुखी यज्ञ नाही केला, है की नाही. हिंडता दिशा शिनपावला माया वेष्टीला जीव माझा. जीव म्हणजे एवढा कंटाळून गेला तिथं कशामध्ये, फक्त आशामध्ये. आज भेटन, उद्या भेटन, परवा दिवशी भेटन, असंच सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशात गेला तो. कशात गेला, आशात गेला. आपल्याला तरी मिळ नाही लागला, तो आशात गेला तरी आपल्याला मिळ नाही लागला. बरं तो एकटाच गेला का, आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला. आजा गेला पैजा गेला बाप मसना गेला. आजा मेरा पंजा गेला बाप मसना गेला. आजा मेरा पैजा गेला बाप मसना गेला. देखत ना तू बघतो तोही तैसा झाला. देखत ना तू बघतो तोही तैसा झाला. उठा जागा महाराज म्हणतात आजा मेला, है की नाही, पंजा मेला आणि बाप मसना सगळे गेले म्हणले. कशाच्या आशेत, सुखाच्या आशेत, है की नाही. पण लक्षात असू द्या फक्त काय आशा आहे, है की नाही. आशाचे बांधले का म्हणे वाया गेले, ते वाया गेले म्हणले. पण लक्षात असू द्या विषयामध्ये काही सुख नाही, विषयात काही सुख. सुखाचा विचार नाही कोणी, सुखाचा विचार नाही कोणी, माझा विचार नाही कोणी. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोणी. दुःख आशा जन्म गेला. आशाने जन्म गेले पण कोणाला सुख मिळालं नाही. मग मला सांगा तुम्ही सुख नाही का, सुख नाही का.
आहे. पण मला सांगा, जिथं आपण पहा लागलो तिथं सुख आहे का दुसरीकडे? एका म्हातारीची सुई हरपली घरात आणि तिला कोणतरी म्हणलं ती उजेडात सापडत असती. ती आली ग्रामपंचायतच्या लाईटा खाली, उकांडा होता ते चिवडायला लागली. मग एक जण तिथून जाऊ लागलं. ते म्हणते, आजी काय हरपायलं, काय बघायला लागली? ती म्हणली, काय नाही, सुई हरपली. मग ते बी लागलं चिवडायला तिथं. काय ते उकांडा उकरायला लागलं. ते आलं. त्याच्यानंतर पुन्हा एक जण आलं. ते म्हणते, काय झालं, काय सापडायला लागले? ते म्हणते, सुई हरवली. ते बी लागलं पाहाला. पण एक जरसं हुशार होतं ते आलं माझ्यासारखं. ते म्हणलं, तुमची सुई हरपली, पण नेमकी हरपली कुठं? ती म्हणे, घरात हरपली म्हातारी म्हणे. म्हणलं, मग इथं काऊन पाहा लागली? ते म्हणे, नाही, मला एक जण म्हणलं उजेडामध्ये सापडत असते. मग मला सांगा, आपल्याला सुख पाहिजे तर मग मला सांगा, सुख आपण पाहिलोत कुठं? जिथं सुखच नाही तिथं सुखाचा विचार पण नाही म्हणले महाराज, है की नाही? सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार. अहो, संसारात सुख बघायला लागलोत आपण. संसारामध्ये विषय येत आणि विषय एवढे भरपूर आहेत की ते संपत नाहीत, है की नाही? विषय ओढी भुलले. आपण विषयाच्या ओढीमध्ये येतं आणि त्या विषय आपल्याला सोडता सोडीनच. पण लक्षात असू द्या, त्या विषयामध्ये किती बी रममान झालोत आणि कितीही त्या विषयामध्ये फिरलोत आपण, तर आपल्याला काय तिथं सुख सापडणार नाही. लक्षात असू द्या, असं काही नाही की आपण एकटेच दुखी आहेत. सर्वजण दुखी आहे म्हणले महाराज. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. सगळे दुखी आहेत, सगळे दुखी. काहीच नाही. एक जण, दोघ जण असे जोडपे होते, शेजारी राहत होते. पण एकाच्या घरातून रोज बी हसण्याचा आवाज याचा आणि एकाच्या घरातून रोज बी भांडणाचाच आवाज. मग ते म्हणतंय बायकोला, काहीतरी घी, कोण्या जन्माचं पाप केलं तू, माझ्या संगतीला आली, माझं लग्न तुझ्यासोबत झालं, काय माझं पाप असेल, काहीतरी त्या शेजाऱ्याकडून घी जरा तू, काही गुण एखादा चांगला प्रेमाचा, काय त्यांचं घर, त्यांचं कुटुंब किती चांगलं आहे, रोज हसतेत. मग ते काय केलं, त्याला विचारायला आलं. ते म्हणते, चला आपण याला विचारू, नेमकं आता तुम्ही इतकं आनंदी राहतात कसं? काय म्हणलं ते, इतकं आनंदी राहतात कसं? ते आलं आणि त्याला विचारलं. ते म्हणते, अरे तुम्ही एवढं प्रसन्न काय राहतात? काय बाबा, तुमच्यावर माऊलीची कृपा आहे, महादेवाची कृपा आहे, आनंद आहे तुमच्या घरामध्ये, तुम्ही मस्त हसत राहतात, तुमच्या घरातून आम्हाला रोज हसण्याचा आवाज येत आहे. पण आमचं नशीब काय बेकार आहे, एकदम आमचे रोज भांडणं होते. ते काय म्हणलं माहिती आहे का, नेमकं तुला असं म्हणलं कोण आम्ही आनंदी आहेत? ते काय म्हणलं, तुला म्हणलं कोण? ते म्हणे, नाही, मग तुमच्या इथून मला हसण्याचा आवाज येतोय. अरे तसं काही नाही म्हणे. काय, माझी बायको पोळ्या जेव्हा करायला लागली आणि तिनं बेलनं जर फेकून मारलं आणि ते हुकलं तर मी हसतो आणि मला लागलं की ती हसती, एवढंच म्हणे. अरे ते म्हणे, मग आमचा एवढा हिचकायला बाजार नाही, आमच्यात मारामारी नाही बाबा, आमच्यात कसं आहे, समाधान आहे. अहो तेवढंच नाही, पुन्हा एक दृष्टांत सांगतो, भजन करा विठ्ठला. जो देखेचो दुखिया बाबा. मी तुम्हाला एक मार्मिक दृष्टांत सांगतो, लक्षात असू द्या. एक अंतयात्रा जात होती आणि अंतयात्रा जात असताना एक जणांनी पाहिली, एका सद्ग्रस्तांनी पाहिली, अंतयात्रा चालली. पण अंतयात्रा चालली आणि तो जो समोर शिक्काळी धरतोय ना, पानाडी म्हणतो आपण त्याला, त्याच्या बाजूला एक कुत्रं होतं. जसं पोळ्याच्या दिवशी बैल सजवतात का, तसं ते कुत्रं सजवलेलं, त्याला हारगीर घातलेला. आणि ते चालले अंतयात्रा. ह्यानं नेमकी ती अंतयात्रा पाहिली आणि त्याच्या मागं पुरुषांची लाईन भरपूर. ह्यानं विचार केला, हे नेमकं असं काय असेल? मग ते गेलं आणि त्या पाठीमागच्या पुरुषांना विचारलं, हे काय नेमकं असं, ही अंतयात्रा कोणाची आणि नेमकं हे असं कुत्रं आहे पुन्हा तिथं समोर त्यांच्या, हे काय, मला काही लक्षात नाही आलं म्हणे. आता अंतयात्रा भरपूर पाहिल्या पण माणसासोबत कुत्रं नाही पाहिलं. त्याला लक्षात येणे गेलं अंतयात्रा कोणाची. ते म्हणे, काहीच नाही. हे काय माहिती आहे का, जेव शिकाळा धरलेला आहे त्याची बायको वारली आणि त्याच्या बायकोचं हे प्रेत आहे. ही अंतयात्रा त्याच्या बायकोची आहे, पण त्याची बायको वारली कशामुळं की तिचे कुत्रं आहे ना, ते कुत्रं तिला चावलं आणि ती बायको वारली. म्हणून त्यानं आनंदाच्या भरामध्ये त्या कुत्र्याला सजिलंय आणि ही अंतयात्रा घेऊन चाललंय ते. मग ते म्हणतंय, हे कुत्रा आपल्याला कधी भेटन? ते बाकीचं काय म्हणते माहितीये का, ते म्हणते, आम्ही एवढे जण पागल आहेत का लाईनला, चल माग लाईनला उभा राह. याचा अर्थ दृष्टांत बाजूला ठेवा, सिद्धांत लक्षात असू द्या. जो देखे सो दुखिया बाबा. लक्षात असू द्या, विषयाचं सुख आहे ना,
इथं गोड लागतंय आपल्याला. आपण विषयामध्ये इथं आनंद विषयाचे सुख येथे वाटे गोड. विषयाचे सुख वाढवे ते गोड. विषयाचे सुख येथे वाढवे. विषयाचे सुख विषयाचे सुख वाटे ते गोड. विषयाचे सुख येथे वाटे विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. विषयाचं सुख इथं गोड वाटतंय, पण पुढे अवघड यमदंड. जेव्हा यमाचे दंड पडतील तेव्हा अवघड वाटतंय. लक्षात असू द्या, आपल्या मंठ्याला आता माग यात्रा झाली ना, तेव्हा एक सर्कस आलं जिजा दाजी, सर्कस आलं. पण त्या सर्कस आहे ना, ते फ्री होतं पाहायला. आता फ्री म्हणल्यावर काय तुम्हाला सांगायचं, गर्दा का एक लोक सर्कस पाहायला. त्या सर्कसला पॅक केलेलं होतं, असं पूर्ण असं पॅक. त्याला दोनच रस्ते होते, एक रस्ता आत जायचा होता आणि एक रस्ता बाहेर यायचा. सर्कस फ्री म्हणल्यावर काय लोक प्रवेश बोर्डच लावला होता, प्रवेश फ्री. जे लोक चढले म्हणतात त्या सर्कशीमध्ये पाहण्यासाठी, एकूण एकाला चंगरायला लागलेत पण मधात चाललेत. पण लक्षात असू द्या, बाहेर जायच्या रस्त्याला दोन असे बमची बम बॉडीगार्ड बसलेले होते. असे बमक्या इथं नाही तसं तेवढं कोणी, लय मोठे होते ते. आणि त्याच्या हातात असे मोठमोठे दंडे होते. पाहायला बाहेर निघाला, धरगचुंडीला 500 काढ. दुसरा आला, धरगचुंडीला 500. एक जण म्हणला, हो असं काय करायला लागले तुम्ही, आम्ही पाहिलं तिथं प्रवेश काय फ्री आहे. ते म्हणे प्रवेश फ्री आहे, पण बाहेर निघायचे 500 रुपये ते. लक्षात तुमच्या दृष्टांत बाजूला राहू द्या. दृष्टांत हसण्यासाठी घ्यायचंच नाही, पण लक्षात असू द्या, सिद्धांतावर येण्यासाठी लक्षात असू द्या. काय विषयाचे सुख येथे वाटे गोड, पण पुढे अवघड यमदंड. मला सांगा तुम्ही, सर्कस पाहायला गोड वाटलं, पण बाहेर निघताना 500 द्यायला जड गेलं ना ते. थोडं का होईना पण दुःख झालंच. थोडं नाही, लय दुःख येते. काय सांगावं आता, पण ज्याचे गेले त्यालाच माहिती. विठ्ठल विषयाच्या सुखामध्ये इथं गोड लागतंय आपल्याला. पण लक्षात असू द्या, ज्या वेळेस आपल्याला यमाचा मार पडतोय ना, त्यावेळेस फार वेदना होत्यात. नाही त्या यमाशी करुणा है की नाही, बाहेर काढी ती लय मार पडते. पण लोकांच्या लक्षात येत नाही. आज आनंद वाटायला ना, चला आजचा आनंद घ्या बाबा. अहो आजचा आनंद गोड नाही. तुम्हाला सांगतो, या नरदेहामध्ये जे करता येते ते पुन्हा करता येते. आणि टाळी वाजली पाहिजे, है की नाही. टाळी वाजलेली चांगली असते आणि मंडपामध्ये वाजलेली तर अति उत्तम असते.
इथं नाही वाजवल्यावर अनेक जागेवर टाळ्या वाजवावं लागतात. त्याच्यामुळे इथं वाजवली पाहिजे. कोणाचं गायन आवडलं, कोणाचा मृदंग आवडला, एखादं वाक्य आवडलं, टाळी वाजवली पाहिजे. चांगलं असतं टाळी वाजवल्यानं, अटॅक येत नाही. सध्या अटॅक भरपूर आलेत ना, ते येत नसते. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. तुम्हाला लक्षात असू द्या, आपण या देहामध्ये आल्यानंतर ते ज्ञान आहे म्हणले. कोणतं? आणि हे ज्ञान ज्ञान नाही का? का हे ज्ञान नाही? हे ज्ञान नाही. हे जे ज्ञान आहे, मला सांगा तुम्ही, काही ठिकाणी एखादी मोठी चोरी झाली तर कोणाला बोलवलं जाते? कुत्र्याला बोलवलं जाते, है की नाही? पोलिस तर येतेच, पण श्वान पथक बोलवलं जाते. पोलिसाला नाही मेळ लागायला लागल्यावर कुत्रे, कुत्र्याला बोलावं लागतं, श्वान पथक बोलावं लागतं. मग मला सांगा, कुत्र्याला ज्ञान नाही का? ज्ञान आहे, पण हे ज्ञान नाही, है की नाही? याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान पुन्हा कुठंच भेटत नाही. म्हणून जर या देहामध्ये येऊन विषयाच्या संगतीत राहिला, विषयामध्ये रममान झाला आणि जे करायचं ते नाही केलं, तर मग महाराज म्हणले नरका घोरा. बरं, करीत नाही का? हे करीत नाही, हे करीत नाही, बाकी सगळं करतोय. गिरणीहून पीठ दळून आणतोय, है की नाही? एखाद्या वेळेस भांडे घासितोय. आपल्या इकडं नाही ते, पण तिकडं आम्ही तिकडे जातो ना लांब लांब, तिकडं मी पाहिलं होतं म्हणून म्हणायला. सगळं करतोय, शेतात जातोय, काम करतोय, सगळ्या गोष्टी करतो, पण काय करीत नाही? जे करायचं ते करीत नाही, हे करीत नाही, ते करीत नाही, नाही हे करीत नाही, ते करतोय. हरिसी न भजसी कोण्या गुणी, कोण्या गुणी, हरिसी न भजसी कोण्या गुणी. सायासी करीशी प्रपंच दिननिशी आणि हरिसी न भजसी कोण्या गुणी. हरी आवडत नाही, प्रपंच आवडतोय. आता प्रपंचाविषयी लक्षात आला, लक्षात असू द्या. सहज मला तुकाराम महाराजांनी दुपारी फोन केला.
आणि त्यांनी थोडे भोळ्याविषयी सांगितलं आहे की नाही. तर मग मी त्यांना सांगितलं बाबा प्रपंचातला भोळा परमार्थात चालत नाही आणि परमार्थातला भोळा हा प्रपंचात चालत नाही. माझं वाक्य नाही, गुरुवारी रंगनाथ गुरुजीचं वाक्य आहे आणि इंगळे महाराजाच्या तोंडातून मी ऐकलेलं आहे, मुखारविंदातून त्यांच्या ऐकलेलं आहे. परमार्थातला भोळा वेगळा आणि संसारातला भोळा वेगळा. संसारातला भोळा हा परमार्थात चालत नाही आणि परमार्थातला भोळा हा संसारात चालत नाही. एक भोळा होता, सगळ्या गोष्टी चांगल्या, फक्त थोडा एक मजला थोडा खाली होता. टाईट कपडे गिपडे घालून घरी आला. असाच सप्ताह चालू होता. ते म्हणे आता मी मंदिराकडे चाललो. मंदिराकडे आल्यानंतर आता जे विण्याचा पहारा असतो, आता गावातले सगळेच जण आनंद घेत असतात एकमेकासोबत, आहे की नाही. अखंड हरिनाम सप्ताह म्हणले की सगळेच आनंद घेतात. एक जणांनी द्याला त्याच्या गळ्यामध्ये विना आणि त्याला म्हणले तुला देवच करून टाकतो, डायरेक्ट काय करून टाकतो, देव करून टाकतो. ते म्हणे काय करावं लागन, काय नाही म्हणे इना घ्यायचा, कोणी आलं की आधी तुझ्या पाया पडणार नंतर देवाच्या पाया पडणार. ते म्हणे वा, मग तर आनंदाचे मी देव झालो म्हणल्यावर त्याला आनंद वाटला. देव, आता बघा ना, देव होण्यासाठी किती आनंद वाटतो. कोणाला वाटतंय मी काय व्हावा, देव व्हावा, नाही देव झाला तर मला देव भेटावा. बरं खरं सांगा, इथं देव भेटावा कोणाला वाटतंय? पोरायला वाटायला, इथं पोरं हुशार आहेत मला वाटायला. मग असू द्या, आता पोरायच्या लय नादी लाय लागत बाबा, काय सांगावं. एका गावाला मी कीर्तनला गेलो आणि मी सहज म्हणलं अरे ते हे रस्ता त्या पाटलाच्या घराकडेच जातो का? ते म्हणे नाही नाही, रस्ता कुठंच जात नाही महाराज, हो माणसाला चलत जावं लागतंय. मी म्हणलं बर. मग मी म्हणलं चल बाबा आता तिथपर्यंत नी, आता चलत, आता कशाला उगाच पोरायच्या नादी. मी त्याला बोललोच नाही पुन्हा. मग चालता चालता मी म्हणलं हे गायन वासरू कोणाचं आहे? ते म्हणतंय महाराज गाय कोणाची माहीत नाही पण वासरू माहिती आहे कोणाचं आहे. मी म्हणलं कोणाचं आहे रे? ते म्हणे गायचं आहे त्या. मी म्हणलं वा वा. तेव्हापासून मी पोरायच्या नादी लागत नाही. काय चालू होतं आपलं? हे असं आहे, माया नाही लक्षात राहत. हा, देव कोणाला आवडतो त्याला देव केलं पोरायने. गावातल्या काय केलं? देव केलं. त्यानं विना घेतला, त्याची छातीच फुगली, लोक पाया पडायला लागले, आनंद वाटायला लागला. चला बाबा, कोणी त्याला कोणी विचारितच नव्हतं ना, पण तिथं काय त्याला लोक दर्शनाला लागले. त्याच्या कोणी येईन त्याचं दर्शन घे, देवाचं दर्शन घे, घरी जाय. पण असा बी तुम्हाला सांगतो, देव नीट केला त्या लोकांनी. याला रात्रभर इना कोणी घेतलाच नाही त्याचा. तो देव म्हणून इना वाजवायला लागलाय. पण सकाळी सकाळी काकड्यावाले आले, म्हणले इना दी. ते म्हणे हा देवे, पाया पडा माय आधी. लोक म्हणले बरं पाया पडतो. पाया पडा म्हणे देवा इना द्या, आम्हाला भजन करायचंय. मग म्हणले हा असं देतो. मग त्यानं द्याला इना. ताईटच आला घराकडं. सकाळी सकाळी घराकडं आला. घरी आल्यानंतर पत्नीला म्हणतो चल पाणी टाक, देव आलेत घरी. ती म्हणली मी नाही टाकीत पाणी. कस काय टाकीत नाही? देव घरी आले तर पाणी टाकीत नाही म्हणती. नाही हो, थोडी अडचण आहे. का तुला काय अडचण आहे पाणी टाकायला? देवाला पाणी टाकायला अडचण असते का? नाही म्हणे मला थोडी अडचण आहे. ऐकच ना, ह्यो थोडा वरचा मजला खाली होता ना, त्याचा लक्षातच येईन. मग ते म्हणा तुला काय अडचण आहे? ती मग आता कंटाळून बिचारी म्हणली मला कावळा शिवलाय. असं आहे का? म्हणे बरं बरं बरं. देवाने घागर घेतली, हापशावर निघाला पाण्याला देव. घागर भरली आणि असंच चलत 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 लिंबाच्या झाडा खालून जाऊ लागला. दोन्ही कावळ्याचे भांडणं लागले आणि दंदिशी ते कावळे त्याच्या अंगावर पडले. देवाने तिथंच घागर पालथी केली आणि घागर घेऊ घरी आला देव आणि कोपऱ्यामध्ये घागर पालथी करून बसला देव. ती म्हणे काय झालं? कारण आंघोळ. ती म्हणे आता मला बोलूच नको तू, मला 8 दिवस बोलू नको तू, मला 2 कावळे शिवलेत. त्याच्यामुळे लक्षात असू द्या, ह्यो संसारातला भोळा आहे पण परमार्थातला भोळा महाराज. जाणे कळी काळा. अहो ज्याची कळी काळावर मात करण्याची ताकद आहे तो भोळा परमार्थातला आहे. मग संसारातला भोळा चांगला का परमार्थातला चांगला? मग तुम्हाला कोणता भोळा व्हायचा आवडतंय?
मी बोललेलो कळायलं ना कोणाला बी, नाही तर एखाद्याला नाही लक्षात यायचं आहे की नाही. कोणता भोळा आवडतोय तुम्हाला? संसारातला भोळा हो वाटतंय का परमार्थातला? अहो परमार्थातला भोळा जर झाला तर तो कळी काळावर मात करतो, आणि संसारातला भोळा तेव्हा असा आहे. आता हे महाराजांनी प्रमाण दिलं, काय दिलं? सायाशे करीशे आणि प्रपंच दिननिशी. मी प्रपंच आलं की मग म्हणलं आता जर बाजूला जाऊन सांगू आपण, पण लक्षात असू द्या हे त्यातलंच आहे, हे काय बाजूला नाही, पण थोडस असं सर्कल तर. पण लक्षात असू द्या आपण जे सायासानी करतो ते करायची गरज नाही. काय आपण जे सायासानी करतो ते करायची गरज नाही, आणि जे करायची गरज आहे ते आपण करीत नाहीत. आपण कशामुळं करतो? विषयामुळं करतो. विषयामध्ये आपण रममान झालो. अहो माझे ज्ञानोबराय म्हणतात त्या विषयामध्ये जर पडलात तर तुम्हाला गोड आणि कडू ह्याच्यातला फरक कळणार नाही. विषय विषयाचा विषयाचा